ब्लॉगिंगपासून आपण पैसे कसे कमवू शकतो ह्या संदर्भातली माहिती आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर ब्लॉगिंग आजच्या काळामध्ये आपण ब्लॉगिंग कसं करू शकतो, त्यासाठी काय रिक्वायरमेंट आहेत, कोणत्या प्रकारे आपण त्याच्यापासून पैसे कमवू शकतो, यासाठी कोणते टूल्स लागतात ज्याचा वापर करून आपली ब्लॉगिंग आपण लवकरात लवकर चालू करू शकतो आणि आपली वेबसाईट रँकिंगमध्ये आणून पैसे कमवू शकतो. तर मित्र हो, ब्लॉगिंग संदर्भातली संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला पैसे कमवण्याचा हा एक नवीन मार्ग जो आहे आणि हा योग्य मार्ग आहे ज्याच्यात तुम्हाला कंटिन्यू पैसे कमवू शकता आणि तुम्ही ज्या वेळेला काम करत नसता त्यावेळेला तुमचे ब्लॉगिंगवर तुम्हाला पैसे मिळत असतात मित्र हो. तर ह्या सर्वांची माहिती तुम्हाला आजच्या भागात आपण पाहणार आहोत आणि पैसे कमवण्याचा हा नवीन मार्ग किंवा हा योग्य मार्ग आपण कसा निवडावा आणि कसा तो त्याच्यापासून पैसे कमवावे हे पाहणार आहोत. तर चला पाहूया की आपण कसं करू शकतो. डिजिटल मार्केटिंगचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिफंडो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्र हो, पहिल्यांदा आपण समजून घेऊया की ब्लॉग म्हणजे काय. एखाद्या विषयावर तुम्ही माहिती लिहिता, तुमची एक्सपर्टीज संदर्भातली माहिती असते, त्या संदर्भाची माहिती लिहिली जाते आणि लोक त्याच्यावर वाचतात, तसे हे ब्लॉग्समध्ये येतात. तर विषयामध्ये तुम्ही एखादी हाऊ टू कसं तयार करायचं किंवा लिस्टिंग असतील हे कोणकोणत्या प्रकारे आहेत याच्या संदर्भात जेव्हा माहिती तुम्ही देतात ते ब्लॉगमध्ये येतं. मित्र हो, ब्लॉग जवळजवळ इंटरनेटमध्ये 600 दशलक्ष सक्रिय ब्लॉग आहेत. जे टोटल वेबसाईट तयार झालेले आहेत आत्तापर्यंत तर त्याच्या 1/3 आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता की ब्लॉग हे खूप मोठं मार्केट आहे आणि एवढे लोक त्याच्यात काम करत आहेत, म्हणजे त्याच्यातून इन्कम कमवण्याचं साधन असल्याशिवाय ते हे करणार नाहीत. तर ब्लॉगमधून तुम्ही पैसे कमवू शकता, कारण इथे तुम्हाला हेच समजतं की एवढे लोक जर करत असतील आणि ते सस्टेन होत असतील तर त्यांना पैसे हे भेटतातच. मित्र हो, ब्लॉग तयार करण्यासाठी तुम्हाला पहिल्या ह्या 2 गोष्टींची आवश्यकता लागते. ते आहे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप आणि इंटरनेट कनेक्शन. मित्र हो, आजकाल मोबाईलवरून पण करता येतं, पण लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन इम्पॉर्टंट आहे. कारण लॅपटॉपवरून करताना तुम्हाला काही फंक्शन जास्त ऑपरेट करायला मिळतात, पण मोबाईलवरून करताना लिमिटेशन्स येतात. त्यामुळे तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल तर खूप योग्य आहे आणि त्याच्यातून तुम्ही हे करू शकता. मित्र हो, आता आपण पाहणार आहोत की ब्लॉग सेटअप करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या प्रक्रिया कराव्या लागतात किंवा अशा कोणत्या स्टेप्स घ्याव्या लागतात जे करून तुम्ही ब्लॉग तयार करू शकता. पहिली गोष्ट आहे मित्र हो, निश सिलेक्ट करणे. म्हणजे ज्या विषयावर तुम्हाला ब्लॉग बनवायचा आहे तो विषय पहिल्यांदा तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे आणि त्या ठरवलेल्या विषयावर तुम्ही ब्लॉग बनवू शकताय. तुम्ही ज्यात आवड आहे, एक्सपर्टीज आहे किंवा तुम्ही त्याच्यावरती लिहू शकताय असे ब्लॉग तुम्ही विषय शोधणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपल्या ब्लॉगसाठी नाव निवडणे योग्य आहे. योग्य नाव असेल, लोकांना लक्षात राहील. वेगवेगळ्या प्रकारे लोक तुमच्या ब्लॉगवरती येतात, त्यांना लक्षात राहण्यासारखं नाव तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला डोमेन खरेदी करायचा आहे. मित्र हो, काही फ्री ठिकाणी पण तुम्ही ब्लॉग लिहू शकता, पण ते तुम्हाला फायदेशीर ठरत नाही जास्त. त्यामुळे डोमेन घेणं, होस्टिंग घेणं हे तुम्हाला गरजेचं आहे. डोमेन अँड होस्टिंग जर ऑफर चालू असेल तर 3000पर्यंत तुम्हाला डोमेन अँड होस्टिंग मिळून जातं आणि तुम्ही ब्लॉग चालू करू शकता. वर्डप्रेस वेबसाईट तुम्हाला सेटअप करायचं आहे मित्र हो. त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशनपासून सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये गुगल ॲनालिटिक्स, गुगल सर्च काउन्सिल ह्या गोष्टी इंटिग्रेट करायच्या आहेत किंवा त्यांचं कनेक्शन्स तुम्हाला हे करायचं. सोशल मीडिया पेजेस ॲड करायचे आहेत. तर हे सर्व सेटअप्स तुम्हाला वर्डप्रेस वेबसाईटमध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर आहे मित्र हो, ब्लॉग तुमची वर्डप्रेस वेबसाईट सेटअप झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पोस्ट लिहायचे आहेत मित्र हो. पोस्ट तुम्हाला लिहायचे आहेत आणि ते लिहिल्यानंतर तुम्हाला त्याचं SEO करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते प्रकाशित करायचं आहे. पोस्ट लिहिल्यानंतर SEO करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळंच तुमची रँकिंग वाढेल आणि ते तुम्ही पब्लिश करू शकता. त्यानंतर रँकिंगमध्ये वाढल्यानंतर तुम्हाला सोशल नेटवर्कवरती हे पोस्ट शेअर करायचं आहे जेणेकरून तुमच्या ब्लॉगवरती ट्रॅफिक येऊ शकतं. आणि कोणकोणत्या विविध प्रकारचा वापर करून तुमच्या ब्लॉगवरती ट्रॅफिक आणू शकता ह्याचा तुम्ही
सतत अभ्यास करणे किंवा त्याची माहिती घेत राहणं हे तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा भाग आहे जो पैसा कमवून देतो तो मॉनिटायझेशन करणं. तर तुम्ही ज्या वेळेला हे सर्व सेटअप करता त्यानंतर तुम्ही मॉनिटायझेशनला अप्लाय करू शकता आणि त्याच्यानंतर तुमचं पैसे कमवण्याची सुरुवात व्हायला लागते. पहिल्या ह्या स्टेप घ्यायला लागतात, त्याच्यानंतर तुम्ही मॉनिटायझेशन करावं लागतं. ब्लॉगवर ट्रॅफिक आणणं गरजेचं आहे. ट्रॅफिक आल्यानंतर मॉनिटायझेशनपासून तुम्ही पैसा कमवू शकता. मित्र हो, काय वेळेला विषय काय निवडायचा, कसं हे करायचं किंवा कोणकोणते विषय ब्लॉगिंगमध्ये असतात किंवा टाईप्स ऑफ ब्लॉगिंग काय आहेत या माहिती आपण थोडक्यात घेऊया. असे 21 विषय तुम्हाला मी सांगणार आहे मित्र हो, जे तुम्हाला मदत करू शकतात तुमची ब्लॉगिंग जर्नी चालू करण्यासाठी. पहिला आहे मित्र हो फॅशन ब्लॉग्स तुम्ही बनवू शकता. फूड ब्लॉग्स बनवू शकता मित्र हो. ट्रॅव्हल ब्लॉगसुद्धा बनवू शकता. फॅशनमध्ये तुम्ही फॅशनबद्दल माहिती देता, फूडमध्ये फूडबद्दल माहिती देऊ शकता, रेसिपीज सांगू शकता. ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये ट्रॅव्हलची इन्फॉर्मेशन देऊ शकता. एखाद्या संगीतबद्दल तुम्हाला माहिती असेल तर संगीत पण ब्लॉग्स लिहिले जातात मित्र हो. तर लाईफस्टाईल ब्लॉग्स आहेत जे त्यात तुम्हाला लाईफस्टाईलबद्दल माहिती दिली जातात. कपडे हे यांच्याबद्दल माहिती याच्यामध्ये जास्त असते. फिटनेस ब्लॉग असतात की माणसानं फिटनेस कसं राहावं या संदर्भात माहिती देणारं फिटनेस ब्लॉग आहे मित्र हो. DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना सांगता की स्वतः कसं करायचं, हाऊ टूची जे माहिती असते ते DIY मध्ये येतं. त्यानंतर स्पोर्ट्स ब्लॉग आहेत मित्र हो, तुम्ही स्पोर्ट्सचे ब्लॉग लिहू शकता. वित्तीय ब्लॉग म्हणजे फायनान्शियल संदर्भातले जे ब्लॉग्स असतात ते तुम्ही लिहू शकता. राजकीय ब्लॉग्स लिहू शकता. पालकांसंदर्भातले म्हणजे पेरेंटिंग्स वगैरे असे गाईड्स वगैरे बनवले जातात आणि पेरेंटिंग्सला जे लागणारे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस असतील तर याच्यावरसुद्धा ब्लॉग्स बनवले जातात मित्र हो. व्यवसायाचे ब्लॉग असतात, बिझनेस संदर्भात माहिती देणारे ब्लॉग्स असतात. वैयक्तिक ब्लॉग असतात, एखादा माणूस आपल्या जीवनाच्या विषयाबद्दल माहिती लिहित असतो. चित्रपटांवरती रिव्ह्यूज देणारे ब्लॉग्स असतात मित्र हो. कार ब्लॉग्स असतात, कारबद्दल माहिती देणे, पूर्णपणे कार कशी, कारच्या ॲक्सेसरीज ह्या संदर्भात माहिती देणारे ब्लॉग्स असतात. बातमी म्हणजे न्यूज सांगणारे ब्लॉग्स असतात. पाळीव प्राणी मित्र हो, हे खूप एक वेगळा आहे आणि चांगल्या प्रकारे चालणारा विषय आहे. पाळीव प्राणींबद्दल त्यांचे संगोपन कसं करायचं, काय आहे त्यांची ट्रीटमेंट वगैरे ह्याच्या संदर्भात पण माहिती लिहिली जातं. त्यांची प्रोडक्ट संदर्भात माहिती लिहिली जाते मित्र हो. गेमिंग ब्लॉग्स पण आहेत, गेम संदर्भात माहिती लिहिणारे. इंटिरियर डिझाईन संदर्भात माहिती लिहिणारे ब्लॉग्स असतात मित्र हो. बुक म्हणजे पुस्तकांबद्दल माहिती, त्यांचे रिव्ह्यूज हे देणारे ब्लॉगसुद्धा असतात. आर्ट ब्लॉगमध्ये जिथं फोटोग्राफर्स असतात किंवा फोटोबद्दल माहिती असते किंवा आर्ट एखादी कला असतील त्याच्या संदर्भातसुद्धा माहिती देणारे ब्लॉग्स बनवले जातात मित्र हो. हे 21 प्रकार आहेत ज्याच्यामध्ये तुमचे काय विषय असतील तर तुम्ही त्याच्यात हे करून तुम्ही हा एखादा निश निवडून त्याच्यामध्ये ब्लॉग बनवू शकता. जसं ट्रॅव्हल ह्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे ब्लॉग्स येतात. जसे काही जण फक्त प्लेसेस म्हणजे एखाद्या शहराबद्दल सिटीबद्दल माहिती देत असतं. कोण फक्त हॉटेल्स किंवा एखादे रिसॉर्ट्सेस असतील तर रिसॉर्ट्सबद्दल माहिती देत असतं. तर अशा प्रकारच्या ह्या ब्लॉगमधले पण छोटे विषय तुम्ही निवडून त्याच्यावरती माहिती लिहू शकता. हे तुम्हाला फक्त रेफरन्ससाठी आहे की असे ब्लॉगचे विषय असतात म्हणून. ब्लॉग संदर्भातला महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही ब्लॉगपासून काय कमवू शकता, तुम्हाला कमवण्याचे मार्ग काय आहेत मित्र हो. फक्त ब्लॉग तयार केल्यानंतर जाहिराती दिलं हा एक पार्ट होऊन जातो, जिथे तुम्ही तुमच्या ब्लॉगवरती जाहिरात देऊ शकता. गुगल ॲडसेन्स आहे, मीडिया.net आहे, प्रॉपर ॲड्स आहेत. यांची मदत घेऊन तुम्ही तुमच्या वेबसाईटला मॉनिटाईज करू शकता आणि त्यांची जाहिरात दाखवून तुम्ही पैसे कमवू शकता. सगळ्यात ट्रस्टेड जे मानलं जातं, सगळे ट्रस्टेड आहेत पण सगळ्यात जास्त वापरलं जातं ते गुगल ॲडसेन्स आहे मित्र हो. गुगल ॲडसेन्सचं अप्रुव्हल घेऊन तुम्ही जास्तीत जास्त कमवू शकता. तुमचं टार्गेटच हे असलं पाहिजे की गुगल ॲडसेन्सला अप्रुव्हल घेतलं आणि त्याचे रिक्वायरमेंट फुलफिल करणं. त्याच्यानंतर आहे मित्र ॲफिलिएट उत्पादनांची विक्री करणारी माहिती तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये देऊ शकता. त्यांचे बॅनर्स लावू शकता आणि ॲफिलिएट इन्कम पण कमवू शकता. तिसरे आहे तुम्ही काही सेवा देत असाल तर ब्लॉग जेव्हा तुम्ही प्रसिद्ध होतं तेव्हा तुम्ही काय सेवा देऊ शकता त्याच्या थ्रू आणि त्याच्या थ्रू पैसे तुम्ही कमवू शकता.
मित्र हो, काही काही लोक कोर्सेस तयार करतात, ज्या विषयावर त्यांनी ब्लॉग बनवतात त्याच्यावर त्यांनी कोर्सेस पण बनवतात आणि ते विकतात मित्र हो. स्पॉन्सर प्रोडक्ट्स असतात मित्र हो, पोस्ट असतात, असे सुद्धा तुम्ही तयार करून विकू शकताय किंवा बनवू शकताय पोस्ट अशा. त्या स्पॉन्सर प्रोडक्टबद्दल रिव्ह्यू देऊ शकताय आणि तुम्ही ते कमवू शकताय मित्र हो. ब्लॉगपासून एकच इन्कम नाही आहे की जे तुम्ही फक्त ॲडव्हर्टाईज दाखवून करू शकताय, तर असे विविध प्रकारची माहिती आहे ज्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकताय मित्र हो. ब्लॉगिंगपासून असे वेगवेगळे पैसे कमवणारेच लाखो आणि करोडो रुपयामध्ये कमवतात, कारण त्यांनी ह्या सगळ्यांचा उपयोग करतात मित्र हो. एकाच फक्त जाहिराती न दाखवता ह्या सगळ्या मार्गाचा उपयोग करून ते पैसे कमवतात मित्र हो. तर मित्र हो, आपण आता माहिती घेऊया ह्या ॲडसेन्स किंवा ॲडपासून तुम्ही कसं कमवू शकताय या संदर्भातली एक टेंटेटिव्ह माहिती घेऊया मित्र हो. ही माहितीमध्ये थोडा बहुत फरक होऊ शकतो. जसं आता हे गुगल ॲडसेंटने हे कॅल्क्युलेटर दिलेलं आहे की तुम्ही किती अर्न करू शकता. ही टेंटेटिव्ह माहिती आहे मित्र हो. एशिया स्पेसिफिक आपण इथं कंट्री सिलेक्ट केली आणि याच्यामध्ये फूड आणि ड्रिंक्स किंवा आपल्याला जे हवं असेल ते आपण सिलेक्ट करू शकतो. हॉबीज तुम्ही करू शकता. हे कॅटेगरीज आहेत. तर आपण फूड अँड ड्रिंकबद्दल घेऊया. जर रेसिपी ब्लॉग्स वगैरे असतील तर किती माणूस अर्न करू शकताय. तर मित्र इथं तुम्हाला दिसत असेल मंथली पेज व्ह्यूज तुमचे जर 50,000 लोक व्हिजिट करत असतील तुमच्या वेबसाईटला, तर तुम्ही वर्षाला जवळजवळ $7,044 डॉलरमध्ये ही किंमत आहे मित्र हो. तुम्ही याचं जर कॅल्क्युलेट केलं $7,000 तर 5,22,200 म्हणजे जवळजवळ 5 लाख रुपयाची इन्कम तुमची होऊ शकते मित्र हो. कारण तुम्ही एवढं ट्रॅफिक जर जनरेट केलं. याच्यापेक्षा कमी केलं तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता मित्र हो. डॉलरमध्ये तुम्हाला ही किंमत मिळू शकते. 10,000 5,000 जरी असेल तर तुम्ही 2 ते 3 लाख रुपये वर्षाला तुमचे आराममध्ये कमाई होते मित्र हो. हे गुगल ॲडसेन आहे जे सगळ्यात ट्रस्टेड मानलं जातं. ह्याचंच सर्वजण प्रयत्न करत असतात की ह्याची तुम्हाला वेळेवर अप्रुव्हल मिळावं, त्यांच्या गाईडलाईन्स तुम्ही फॉलो करून. तर हे एक ट्रस्टेड आहे मित्र हो. दुसरा आहे जे आहे Media.net. Media.net पण एक चांगलं नेटवर्क आहे. त्याच्यातून पण तुम्ही ॲडव्हर्टाईज घेऊ शकता, त्यांना अप्लाय करू शकता. एकाच वेळेला तुम्ही एकच ॲडसेंट नेटवर्क वापरलेलं गरजेचं आहे मित्र हो. मल्टिपल वापरला तर प्रॉब्लेम होतो. त्यापेक्षा तुम्ही हे मी जी पर्याय आता सांगतो त्यापैकी एक कोणतं तरी वापरायचं आहे तुम्हाला, सगळेच वापरायचे नाही आहेत. तर काय काय वेळेला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे एकच गुगल ॲडसेन्सवर तुम्ही प्रयत्न करा. पण तुम्ही मीडिया नेटमध्ये पण तुम्हाला चांगली इन्कम होते, तुम्ही त्यांना पण अप्लाय करू शकता मित्र हो. तिसरा ऑप्शन बघणार आहे की प्रॉपर ॲड्स. याच्यामध्ये तुम्ही मॉनिटायझेशन करू शकता मित्र हो. यांच्याकडून ॲड्स तुमच्या वेबसाईटमध्ये ॲड करू शकता. यांची एक चांगली गोष्ट अशी आहे मित्र हो, यांची जर माहिती बघितली तुम्ही की तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग अकाउंट ॲज सून ॲज यू साइन अप म्हटलं की ते काही वेळात तुमचं हे अकाउंट ॲक्टिवेट करून देतात. वी ॲक्सेप्ट ऑल वेबसाईट दॅट मीट्स अवर टर्म्स अँड कंडिशन. वेदर यू आर क्रिएट वेबसाईट तुम्ही आज बनवलेले आहे किंवा तुमच्या वेबसाईटवर कमी विजिटर जरी असेल तरी तुम्हाला हे अप्रुव्हल देतात मित्र हो. तर हे जर तुमच्याकडं कमी आर्टिकल्स असतात तर तुम्ही यांना अप्लाय करू शकता आणि ॲड्स म्हणजे तुमच्या याच्यावर ॲड चालू ठेवू शकता. पण मित्र हो, मी तुम्हाला हे सांगेन गुगलसारखं मोठं नेटवर्क आहे, ट्रस्टेड नेटवर्क आहे, त्याचा वापर करण्यावर जास्त तुम्ही फोकस करा. जर तुमच्याकडं कमीच आर्टिकल असतील तर तुम्ही प्रॉपलर ॲडला जाऊ शकता. इंग्लिश आर्टिकल जास्त असेल तर Media.netला जाऊ शकता. हे तीनही चांगली नेटवर्क आहेत. याच्यापैकी तुम्हाला जो आणि तुमच्या ह्याला योग्य वाटेल तो तुम्ही इथून निवडू शकताय मित्र हो. बघा इथं यांनी स्वतःच कॅल्क्युलेटर दिलेलं आहे की कसं हे तुम्ही रिव्हेन्यू कमवू शकताय. हे फक्त रेफरन्ससाठी आहे मित्र हो. ह्याची गॅरंटी किंवा कमिटमेंट तुम्ही का असं काही इथं समजायचं नाही आहे, इथं दिलेले आहे. पण तुम्ही एक रेफरन्स म्हणून बघू शकता तुमची इन्कम कशी होऊ शकतं. ही फक्त एक इन्कम झाली मित्र हो. बाकीचे जे मी पर्याय सांगितलेले आहेत तुम्हाला त्याचा जर वापरलं केला तर तुम्ही समजू शकता तुमची इन्कम कशी वाढू शकते ते.
मित्र हो, आता आपण पाहणार आहोत असे ब्लॉगिंगचे टूल्स जे तुम्हाला उपयोग पडू शकतात तुम्ही ब्लॉगिंग ज्या वेळेला करत असतात. तर काही टूल्स तुम्ही इंग्लिश ह्या जर ब्लॉगिंग करत असतात इंग्लिशमध्ये तर उपयोग पडतात. पण काही टूल असे आहेत ते तुम्ही सगळ्या ब्लॉगिंगसाठी वापरू शकतात. तर पहिलं आहे ग्रामरली. ग्रामरलीमध्ये तुम्ही असे टेक्स्ट किंवा तुमचं जे इंग्लिशमध्ये लिहिलेलं असेल तर असं लिहू शकता. त्याचे स्पेलिंग मिस्टेक्स किंवा त्याच्याबद्दल काही तुमच्या चुका होत असेल ते लिहिण्याच्या, तर ते सगळे इथे सांगतात आणि तुम्ही त्याचं करेक्शन करू शकता. हे फ्रीमध्ये आहे, यांचे पेड व्हर्जन पण आहे, तुम्ही फ्रीमध्ये हे वापरू शकता. जसं याचं स्पेलिंग मिस्टेक झालेलं असेल तर ते इथं हे असं सांगत जातं आणि तुम्ही तुमच्या ब्लॉगिंगच्या लिखाणामध्ये करेक्शन करू शकता आणि एक चांगलं योग्य ब्लॉग बनवू शकता. मित्र दुसरं आहे की प्लॅग्रिरम चेकर बाय ग्रामरली. ग्रामरलीचंच हे प्रोडक्ट आहे. प्लॅग्रिझम चेकर म्हणजे काय, एखादी माहिती अगोदरच वेबसाईटमध्ये आहे आणि तशीच जर तुम्ही लिहिलं तर ते कॉपी कंटेंट होत असतो. त्याच्यापासून वाचण्यासाठी आपला कंटेंट जो लिहिलेला आहे ओरिजिनल आहे ना, म्हणजे असं कॉपी कोणी अगोदर लिहिलेलं नाही आहे आणि तेच आपण रिपीट करत असेल तर हे आपल्याला इथून समजून येऊ शकतं. तिथं टेक्स्ट तुम्ही ॲड केला, स्कॅन केलं तर तुम्हाला ते रिपोर्ट ते देऊन देतं. तर तुम्ही इथून असं प्लॅग्रिरिझम चेकर ज्यावेळेला तुम्ही आर्टिकल लिहिता स्पेलिंग मिस्टेक पहिला तुम्ही तुमच्या चेक करून मग प्लॅग्रिरिझम चेक करू शकता तुम्ही. मित्र हे एक त्यांचंच टूल आहे आणि असे वेगवेगळे टूल पण मिळतात, तुम्ही त्यांचा वापर करू शकता. त्याच्यानंतर किती वर्डचं लिहिलेलं आहे, त्याच्यात काय माहिती आहे, या संदर्भात तुम्हाला वर्ड काउंटरचा पण वापर मिळतो की किती वर्ड्स आणि किती कॅरेक्टर्स तुमच्या याच्यात. तर तुम्हाला इथे डिटेल दिलेच असेल. उदाहरणार्थ जर आपण हे इथून फक्त असं कॉपी केलं आणि इथं पेस्ट केलं तर तुम्हाला वर्ड काउंट ते सांगतं. तुमच्या ह्याच्यात वर्डची कीवर्डची डेंटेसिटी किती, म्हणजे तुम्हाला किती वेळा ते रिपीट केलेलं आहे याच्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला याच्यातून कळते. हे एक असं टूल आहे किंवा अशी वेबसाईट आहे तुम्ही वापरू शकता. तुमचे कीवर्ड किंवा SEO करण्यात तुम्हाला मदत करते. त्याच्यानंतर मित्र आहे canva.com. canva.comवरती तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी इमेजेस जे बनवत असाल ते तुम्ही बनवू शकता. जे पोस्टचे हे इमेजेस असतात त्यांची योग्य प्रकारे बने की नाही ते ॲट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी canva.comचे टॅम्पलेट्स आहेत त्यांचा वापर करू शकताय आणि ते तुमचे ब्लॉग एक सुंदररित्या बनवू शकताय. त्यानंतर मित्र महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्या वेळेला ब्लॉग SEO करत असतात त्यावेळेला SEO प्लगइन असतं. 2 चांगले प्लगइन आहेत, योस्ट SEO आहे आणि रँक मॅथ आहे. आपण रँक मॅथ वापरणं थोडं आजकाल जास्त झालेलं आहे. तुम्ही रँक मॅथ यूज करू शकता. हे बेस्ट SEO प्लगइन आहे, तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला रँकिंग करण्यामध्ये हे प्लगइन सोपं बनवतं. तुमचा ब्लॉग जो आहे रँकिंग करण्यास मदत होऊन जाते. तर हे प्लगइन तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये ॲड करायचं आहे आणि याचा फायदा घ्यायचा आहे. ही एक वेबसाईट आहे हिमिंगवे, ज्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट लिहिले तर त्याचे काही मिस्टेक किंवा क्लिअरिटी जे असेल ते तुम्हाला इथं सांगत असतं. ते तुमचे ज्या वेळेला आर्टिकल्स लिहून होतात तुम्ही इथं चेक करू शकता की इथे काय काय ते दाखवतं. पॅसिव्ह व्हॉईस आहे का, ॲक्टिव्ह व्हॉईस आहे का. जर इंग्लिशमध्ये लिहित असाल तर तुम्हाला अशी हे उपयोगाचे पडतं. तर हमिंगवेचा पण तुम्ही वापर करू शकता. मित्र पुढची आहे गुगल ट्रान्सलेट. गुगल ट्रान्सलेटवरून तुम्ही मराठीमध्ये इथे टायपिंग करून तुम्ही तुमचे जे माहिती आहे मराठीमध्ये सुद्धा आर्टिकल बनवू शकता. गुगल ट्रान्सलेटवर तुम्ही लेख लिहित गेला तर तुम्हाला योग्य बनतं आणि तुम्हाला त्याप्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर मित्र गुगल ट्रान्सलेट पण महत्त्वाचं होऊन जातं, कारण तुम्हाला हे योग्यरित्या मराठीमध्ये लिहिण्याला सुद्धा सहाय्यकारी बनतं. त्याच्यानंतर मित्र जर तुम्हाला लिहिण्याचं जास्त कंटाळा येत असेल तर असं एक क्रोमचं एक्सटेन्शन आहे स्पीच टू टेक्स्ट. तुम्ही फक्त बोलत राहायचं आहे, ते आपोआप टाईप करत जातं. मित्र तुम्ही इथं बोलायचं आहे आणि ते असं डायरेक्टली टाईप करत जातं आणि तुम्हाला लिहिण्याची जरूरत नाही पडत. हे खूप सोपं आणि जास्तीत जास्त वापरलं जाणारं क्रोम एक्सटेन्शन आहे. तुम्ही हे तुमच्या वापरात आणू शकता. तुम्ही फक्त बोलायचं आहे आणि ते बोलताना ते रेकॉर्ड करत जातं. इंग्लिशमध्ये आहे हे आणि तुम्ही जसं जसं बोलता तसं तसं ते टाईप करत जातं. याचा फायदा तुम्हाला हा होतो की कमी वेळात तुम्ही ब्लॉग लिहू शकता आणि ती माहिती पब्लिश करायला मदत होऊन जाते. त्याच्यानंतर आहे की ब्लॉग तयार केल्यानंतर जास्तीत जास्त माणसाला असं होतं की टायटल काय द्यायचं. तर टायटल जनरेटर पण आहे, ज्याच्यात तुम्ही एखादा कीवर्ड जरी लिहिला, जसं मी इथं डिजिटल मार्केटिंग टाकलं
आणि जनरेट टायटल म्हटलं तर ते टायटल आपल्याला जनरेट करून देतं की तुम्ही हे टायटल वापरू शकता. अशा प्रकारचे टायटल आहेत. जसं इथे दिले आहे की 5 ways टू डू डिजिटल मार्केटिंग किंवा थिंक यू आर अन एक्सपर्ट इन डिजिटल मार्केटिंग. तर असे तुम्हाला जनरेटेड करून देतं. तुम्ही इथून मोर जनरेटेड हे करू शकता. जसं 10 प्रिसाइज टिप्स टू हेल्प यू गेट बेटर ॲट डिजिटल मार्केटिंग. तर हे असे अट्रॅक्टिव्ह टायटल ज्यावेळेला तुम्ही देता त्यावेळेला लोक अट्रॅक्ट होतात आणि तुमचा ब्लॉग पोस्ट बनवतात. मित्र हो, आता पुढचं आपण जे बघतोय की जे तुम्ही SEOसाठी ही जशी सर्च इंजिनला जशी माहिती दिसते, तर हे टायटल, हे जे कॅरेक्टर्स आहेत, ही जी माहिती आहे ती काही लिमिट्स असतात आणि त्या लिमिट्समध्येच आपण लिहिलेलं आहे हे जर पाहायचं असेल तर तुम्ही इथं टायटल ते ॲड करू शकता. तुमच्या पेजची URL ॲड करू शकता आणि डिस्क्रिप्शन तुम्ही इथं ॲड करू शकता. आणि ह्या टूलचा वापर केल्यावर तुम्हाला इथंच कळतं की तुम्ही योग्य प्रकारे SEOसाठी उपयोगी असं टायटल बनवलेलं आहे का. मित्र हो, याचा वापर करून ह्या टूल्सचा वापर करून तुम्हाला SEOसाठी मदत होते. हे जे 10 टूल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत तुमच्या ब्लॉगिंगच्या करिअरमध्ये. मित्र हो, आजच्या भागामध्ये आपण ब्लॉगिंग संदर्भात पूर्ण माहिती बघितलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे कसे कमवायचे, ब्लॉग कसं सेटअप करायचा, ब्लॉगसाठी लागणारे टूल काय आहेत, हे सर्वांची माहिती तुम्हाला दिलेली आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.